यानंतर बातमी आहे पुण्यातून आंदोलनाबाबतची। संसदेतील खासदार निलंबनाचे पडसाद पुण्यात सुद्धा उमटायला लागलेत। खासदार निलंबनाविरोधात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून पुण्यामध्ये आंदोलन करण्यात येते। खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांच्या निलंबनाविरोधात पुण्यातल्या वारजेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आलं। केंद्रात हुकुमशाहीनं कळस गाठल्याचा आरोप शरद पवार गटानं केलाय। त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात येते। अरे मोदी हटाओ, देश बचाओ, अरे मोदी हटाओ, देश बचाओ, मोदी हटाओ, देश बचाओ, मोदी हटाओ, देश बचाओ। अरे लोकशाही की हत्या करणाऱ्या मोदी सरकारचा धिक्कार असो। अरे मोदी या मोदींचं करायचं काय? या मोदींना देशामध्ये लोकशाही नसून हुकुमशाही आणायची आहे। या देशामध्ये पहिल्यांदा 141 खासदारांचं निलंबन झालंय। या देशातली बेरोजगारी आणि महागाई याची चर्चा सभागृहात होणे, 1000 कोटी खर्च करून जे संसद भवन बांधले त्याची चर्चा ती कसं असुरक्षित आहे त्याची चर्चा जनतेपर्यंत जाऊ नये म्हणून विरोधकांचं निलंबन केलं जातंय। हे एका अर्थाने लोकशाहीसाठी गळा घोटण्यासारखं असं मला वाटतं। विकासाचा ध्यास म्हणजे